भव्य सत्कार दर्पण भाई देड़िया पंहिंजो माण्हू आहे। दर्पण भाई कॉन्ग्रेचुलेशंस। गुजरात के विकास में कच्छियों का बहुत बड़ा योगदान है और कच्छी समाज से ताल्लुक रखते हैं दर्पण भाई देड़िया। आइए देड़िया साहब, पहले ओवर की शुरुआत। बॉलर कौन है? ओमकार। नए ओवर की पहली गेंद, ओवर पिच बॉल और क्या बेहतरीन स्टॉपेज। 4 रन हो सकते थे, वहां पर केवल 2 रन बनेंगे। केतन मात्रे तेज कदम भागते हुए, रनआउट का खतरा और केतन मात्रे वहां पर बच गए। 1 को 2, 2 को 3 में कन्वर्ट करते हुए 3 रन। ये एक्शन रिप्ले, ओह मिस्ड बाय अ विस्कर। बेल्स को फूंक मारती हुई गेंद चली गई, केतन बच गया। एक ऐसा बल्लेबाज जिसने टेनिस क्रिकेट में सबसे ज्यादा मोटर बाइक्स जीतने का रिकॉर्ड किया। केवल मोटर बाइक्स नहीं, उन्होंने गाड़ियां भी जीती और बाइक सम्राट, कार सम्राट जो कह लीजिए, लेकिन ये रनों का सम्राट भी है। यहां पर स्टैंड एंड डिलीवर, इट्स एन आउटरेजियस 6। केतन टनाटन। द वंडर बॉय ऑफ वंडरफुल वाकलैंड। स्कोर आगे बढ़ता हुआ 9 पर। जन्नाटेदार शॉट था। यह केतन मात्रे की रेंज है। हाल ही में कुछ दिन पहले 6 बॉल में 6 6 का उनका वीडियो वायरल हुआ। बहुत जबरदस्त क्रिकेट खेलते हैं। शिरौने में बहुत जबरदस्त बल्लेबाजी उन्होंने की थी, लेकिन यह शुरुआत है। चैंप 11 पनवेल को भी कमजोर समझना अकलमंदी नहीं होगी। उनके पास भी पावरफुल स्ट्राइकर्स हैं। थोड़ा शरीर से दूर खेले हैं केतन और यहां पर डिक्लेयर्ड रन। स्कोर हो गया 10। आज जो टीमें खेल रही है, तमाम टीमों से प्रार्थना है अपना एक प्रतिनिधि भेजकर अपने फूड के पॅकेट्स ले जाएं। प्रत्येक संघाला विनंती आहे आपला एक प्रतिनिधी पाठवून आपले जेवणाचे डबे घेऊन जायचे। इस बार हेलीकॉप्टर शॉट खेलने का प्रयास जरूर था। बॉल नाले की तरफ गई और घोषित रन। स्कोर 10। आज इस प्रतियोगिता के उपलक्ष्य में मुंबई नहीं, महाराष्ट्र नहीं, हिंदुस्तान के टेनिस बॉल क्रिकेट के इतिहास की स्कोर 11। शशि ब्राइट टीम के 2 लेजेंड प्लेयर्स का आज सत्कार है। श्री 11 और रंजीत भाई पिल्लाई द्वारा हर साल लेजेंड प्लेयर्स का सत्कार किया जाता है, जिसमें 50,000 रुपए की इनामी राशि ये दी जाती है। और आज रजनी सोमाभाई पटेल और उदय पुंडलिक नाबर, इनका सत्कार होने जा रहा है। स्कोर आगे बढ़ता हुआ आज जो अन्य खिलाड़ियों का सत्कार होने जाने वाला है, सह्याद्री 11 के विकेट कीपर चेतन चाचा, अमित गोलतकर, ओपनिंग बैटर तिलक चौक एंड राहुल 11। एक बार फिर से बैकआउट ऑफ स्क्वायर, बॉल जाती हुई थर्ड मैन की तरफ, डिक्लेयर्ड रन। आज हमारे एक और सत्कार मूर्ति के रूप में हम देखेंगे संजय कदम, जो हमारे भटवाड़ी के सुपुत्र हैं। अंडर आर्म बॉक्स क्रिकेट के उमेश मांजरेकर के रूप में जिसको देखा जाता है जूड सैमुअल, और फिर रंजीत भाई पिल्लई। स्कोर हो गया 14। 14 रन एट द एंड ऑफ फर्स्ट ओवर। बारिश के क्रिकेट की अनिश्चितता क्या है? बारिश के क्रिकेट की अनिश्चितता यह है कि बारिश के क्रिकेट में किसी भी टीम की मोनोपोली नहीं रहती। शादी के हॉल में केटरिंग की मोनोपोली हो सकती है, लेकिन रबर बॉल क्रिकेट में मोनोपोली किसी की भी नहीं है। कोई भी जीत सकता है, कोई भी आता है टप्पू मार के जाता है। तो
लेट्स वेट एंड वॉच, दिस शुड बी अ गुड मैच। लेकिन वी लायंस ओडिशा कटक ने बहुत जबरदस्त काम शुरुआत किया है, शेर दहाड़ रहा है। भूषण पाटिल का कैप्टनशिप का एक्सपीरियंस यहां पर काम में आ सकता है। नए ओवर की शुरुआत और इसको लेकर आ रहे हैं नरेश ठोंबरे। नरेश ठोंबरे के सामने बैटर है फरदीन काजी। ये एक ऐसा खिलाड़ी है जिसने पिछले 4 साल में फरदीन काजी जितने रन किसी ने नहीं बनाए, और अब वो स्ट्राइक लेने जा रहे हैं। केतन और फरदीन बहुत लीथल बैटिंग कॉम्बिनेशन है, बहुत डेंजरस। पावर प्ले हो चाहे ना हो, रबर बॉल, टेनिस बॉल, खतरनाक और खूंखार। ठोंबरे की रैपिड बॉल, क्या डिलीवर की है बॉल को अरशद पिंडारी, विकेट के पीछे उसे रोकते हुए। दोस्तों, जिस तरह फरदीन काजी और केतन मात्रे की हम तारीफ करते हैं, वैसे योगेश पवार और अरशद पिंडारी, रबर बॉल क्रिकेट में ये खतरनाक ओपनिंग बैटिंग जोड़ी किसी जमाने में हुआ करती थी। एक और एक्सप्रेस बॉल, नरेश ठोंबरे, क्या बॉलिंग कर रहा है नरेश, क्विक एंड हॉस्टाइल जिसको अंग्रेजी में कहा जाता है। नाउ दिस इज क्रिकेट। पहले ओवर में बोलबाला वी लायंस ओडिशा का, दूसरे ओवर में चैंप 11 पनवेल। 2 आउट ऑफ 2, 14 विदाउट लॉस। पटकी हुई गेंद और ये फरदीन काजी का स्ट्रॉन्ग जोन है, हवा में हिलकोरे खाते हुआ उड़न खटोला, 6 रन। स्कोर आगे बढ़ता हुआ 20। फरदीन काजी के स्ट्रोक सिलेक्शन की तारीफ करना चाहूंगा। पहली 2 गेंदें वो समझ नहीं पाए। नरेश ठोंबरे का बहुत जबरदस्त गेंदबाजी का स्टार्ट रहा, लेकिन फिर फरदीन काजी को अच्छी तरह पता है कि ये 6 ओवर का मुकाबला है और जो भी करना है आज ही करना है। एक खराब गेंद आई और हैंड आई कोऑर्डिनेशन बहुत ही लाजवाब था। 6 रन से शुरुआत करते हुए काजी, और स्कोर अब आगे बढ़ता हुआ 20 रनों पर। क्रीज के कोने से एक और एक्सप्रेस बॉल, क्या जबरदस्त बॉलिंग, रिदम देखिए। विश्वजीत ठाकुर को अगर आपने कभी दौड़ते हुए देखा हो, मेरे ख्याल से पिछले 10 साल में मैंने देखा हुआ बेस्ट रनअप विश्वजीत ठाकुर। सुपर डुपर शिकार के लिए दौड़ते हुए शेर की तरह। इस बार बहुत ही शालीन अंदाज में उस कवर ड्राइव को खेला था, बैकफुट कवर ड्राइव, सिंगल, 21, स्कोर 21। गुड्डू और भूषण दोनों काफी अच्छे लीडर्स हैं। जयेश पाटिल के टिप्स उनके काम में आ सकते हैं। वेरी स्ट्रॉन्ग टीम, चैंप 11 पनवेल। थोड़ा सा आगे अगर स्ट्रेट ड्राइव और बेहतरीन थ्रो, क्या थ्रो था, लवली थ्रो। 22 रन्स एट द एंड ऑफ 2 ओवर्स। पहले ओवर में 14, दूसरे ओवर में 8। आप देख रहे हैं 70-70 स्पोर्ट्स के यूट्यूब चैनल पर अखिल बटवाड़ी स्पोर्ट्स क्लब द्वारा आयोजित मैच टाइम स्पोर्ट्स लेजेंड ट्रॉफी 2024। 9वां साल। नया ओवर करने के लिए गुड्डू स्वयं आ रहे हैं। गुड्डू बहुत अच्छे लेफ्ट आर्म पेस गेंदबाज है, क्रिकेट के कोच हैं, और बारिश के मौसम के क्रिकेट में हमारी मॉनसून ब्लास्ट में कुणाल से और चंद्रकांत से बात हो रही थी, आरके फ्रीड ट्रॉफी में भी बात हो रही थी कि लेदर बॉल क्रिकेटर्स का एडवांटेज रहता है, और वो लेदर बॉल क्रिकेटर्स का एडवांटेज आई एम श्योर जयेश पाटिल, उनकी आंखों में भी एक चमक है। दिस इज माय मैच। हमने देखा विनायक भोईर ने जिस तरह खेला, दीज आर ग्रेट क्रिकेटर्स। बहुत बढ़िया फुलर लेंथ की बॉल ऑफ स्टंप के बाहर से। केतन मात्रे अब अपना बल्ला दिखाते हुए, लेकिन अंपायर ने कोई वहां पर जवाब नहीं दिया है। स्कोर 22 विदाउट एनी विकेट्स। आज के दिन में देखा हमने कि तमाम मैचेस में एक ऐसी ओपनिंग जोड़ी है जो बड़ा स्कोर बना जाती है, और अब ये देखिए ये गोल्फ शॉट है, बिल्कुल टाइगर वुड्स की तरह याद दिलाता हुआ ये गगनचुंबी छक्का।
monstrous 6. केतन म्हात्रे बहुत जबरदस्त बैटिंग कर रहे हैं। स्टैंड एंड डिलीवर के जो उनके शॉट्स है देखते ही बन रहे हैं। मिनिमम एफर्ट एंड मैक्सिमम रिजल्ट वाला बल्लेबाज केतन। गुड्डू की एक गेंद विकेटों में आती हुई सफल होकर खेलने का प्रयास, वो आसानी नहीं मिल पाई थी, अंपायर ने लेग बाय दिया है। स्कोर 29, गुड स्टार्ट। एक ऐसी बुनियाद रखी गई है जिसके ऊपर रनों के टावर का निर्माण कर सकते हैं, और रनों का टावर बना तो उसकी 2 विंग रहेगी, एक फरदीन विंग और एक केतन विंग। एडवांस बुकिंग जारी है। वी लायंस ओडिशा कटक की टीम है। रैपिडो, व्हाट अ बॉल दैट इज। गुड्डू, उनका बॉलिंग एक्शन आप देखें, कई ऐसे लेफ्ट आर्म पेस बॉलर्स आपको याद आएंगे, लेकिन ब्रूस रीडी की तरह हाई आर्म बॉलिंग एक्शन। ब्रूस रीड की भी अच्छी खासी हाइट हुआ करती थी। माइकल विटनी, आज ऐसे गेंदबाज याद आते हैं। अब फरदीन भी लैचिंग ऑन टू द शॉट जिसको कहा जाता है, उस तरह का स्ट्रोक, बॉल हवा में और 2 रन का इजाफा, स्कोर आगे बढ़ता हुआ 31 विदाउट एनी विकेट्स। चैंप 11 पनवेल को विकेट लेना होगा, बिना विकेट लिए वो वी लायंस ओडिशा पर दबाव नहीं बना पाएंगे। ये बिल्कुल कड़वा सच है और इस बात को भली भांति जानते हैं गुड्डू स्वयं, जो कि कप्तान है। टीम के सीनियर प्लेयर्स अर्शद पिंडारी, भूषण पाटिल, जयेश पाटिल। स्ट्रेट डाउन द ग्राउंड, इस वक्त 1 रन लिया, दूसरा लेने का प्रयास है, लेकिन तेज कदम भागते हुए आए और दूसरे के लिए वहां मौका नहीं बनेगा। ओवर यहां पर समाप्त करते हुए गुड्डू के इस ओवर में 10 रन आए। पहले ओवर में 14, दूसरे ओवर में 8, तीसरे ओवर में 10 रन। स्कोर 32 विदाउट एनी विकेट्स आफ्टर 3 ओवर्स। इस प्रतियोगिता का पहला इनाम है 2,02,222 रुपए और ट्रॉफी। दूसरा इनाम 1,01,111 रुपए और ट्रॉफी। बेस्ट बैटर, बेस्ट बॉलर, मैन ऑफ द टूर्नामेंट, मैदानी राजा, ये तमाम इनाम तकसीम किए जाएंगे कल शाम। नरेश ठुमरे को एक और ओवर दिया जा रहा है। वेलकम अजीत पुत्रन, द लिविंग लेजेंड। दोस्तों, अजीत पुत्रन के बारे में अगर मैं कहूं तो मतलब दादर यूनियन मुंबई का सबसे बेहतरीन क्लब, जिसके लिए उन्होंने सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर के साथ क्रिकेट खेला, फुटबॉल खेला, क्रिकेट खेला यूनिवर्सिटीज के लिए, और इन दिनों मुंबई क्रिकेट एसोसिएशन के मैच रेफरी भी है, कोच भी है। और अजीत पुत्रन की याददाश्त की मैं तारीफ करना चाहूंगा। कोई भी लेजेंड खिलाड़ी के बारे में अगर आपको जानकारी चाहिए तो ही इज द एनसाइक्लोपीडिया। वेलकम अजीत। स्कोर 34, पारी का चौथा ओवर है। नो बॉल, फ्री हिट। भाऊ कदम, आपका जीवन धन्य हो गया, आपके कंधे पर मामा ने हाथ रख दिया, क्या बात है। न पैंट पीस, न शर्ट पीस, न कट पीस, ओनली चिकन लेग पीस। बैडमिंटन शॉट स्मैश किया, जैसे बैडमिंटन में रैकेट से स्मैश किया जाता है, वैसा ये शॉट था। 37 विदाउट एनी विकेट्स।
ग्रेट स्टार्ट। इस मैच में फील्डिंग की भी परीक्षा होगी। द टीम दैट फील्ड्स वेल कैन विन द मैच, क्योंकि बहुत स्ट्रांग टीमें पहले ही दौर में भिड़ने जा रही है। पहले चरण में चैंप 11 पनवेल और वी लायंस ओडिशा। वाइड बॉल 38 रन। फरदीन काजी 13 पर खेल रहे, केतन मात्रे 21 पर खेल रहे, नरेश ठोमरे पारी का चौथा ओवर कर रहे हैं। तो थर्ड अंपायर रिफर किया गया वाइड बॉल के लिए। It's a wide ball. भिवंडी के खिलाड़ियों को तरक्की करता हुआ देखकर बहुत खुशी हो रही है। आज पिछले 26 साल से इनसे रिश्ता है। And you are able to see a lot of Patil today. Ajay Patil, Jayesh Patil, lot of Patils from Bhiwandi playing in this tournament. Strike पर केतन। अब ये केतन का स्ट्रॉन्ग जोन है और कितने आराम से उन्होंने उस बॉल को पुल कर दिया। 2 रन मिलेंगे। स्कोर आगे बढ़ता हुआ 40 रन। प्रोजेक्टेड स्कोर 71 का नजर आ रहा है और मैं समझता हूं फरदीन और केतन उसको 80 तक ले जाना पसंद करेंगे। केतन मात्रे 11 बॉल 23, फरदीन काजी 11 बॉल 13, नरेश ठोमरे अब तक 16 रन दे चुके हैं। बहुत अच्छे खिलाड़ी है नरेश ठोमरे। वेरी स्लिम एंड ट्रिम, अ परफेक्ट बॉलर विद अ परफेक्ट रन अप। जरूरत है गेंदों को पिचअप कराने की। सो वी वेलकम सर उमेश मांजरेकर। इस बार ये नमकीन शॉट, फ्लैट 6। वेलकम सर उमेश मांजरेकर। 2014 में उमेश मांजरेकर और शेखर पेडनेकर इनका सबसे पहले सत्कार हुआ था और दोनों आज भी साथ में। क्या बात है, ये रिश्ता क्या कहलाता है। ये क्रिकेट का रिश्ता है, जिंदगी भर चलने वाला। साथ में मैच टाइम के चंदू भाई। मैं यकीन के साथ कह सकता हूं, मैं उस दौर में पैदा हुआ जहां मैंने सचिन तेंदुलकर को बल्लेबाजी करते हुए देखा, उमेश मांजरेकर को बल्लेबाजी करते हुए देखा। उमेश मांजरेकर के हुजूर में खड़ा रहकर बात करने के मतलब बहुत बड़ी हमारे लिए खुशी का ये मौका है कि हम उनके हुजूर में खड़े रहकर बात कर सकते हैं। इस बार पुल कर दिया, गेंद को गुल कर दिया। बिल्कुल रबर स्टैंप लगाता हुआ केतन मात्रे और रनों की तादाद 52 पर पहुंचता हुआ स्कोर 35 पर केतन मात्रे जागृति नगर मेट्रो स्टेशन से ये क्रीडांगण तक आते आते रिक्शा का मीटर जितना तेज नहीं घूमता उतना तेज अब रनों का मीटर घूम रहा है। स्कोर 52, केतन 35, फरदीन 13। ओ व्हाट अ बॉल, स्लॉटर। ऐसा क्रिकेट दर्शक देखना पसंद करते हैं। यू लव टू वॉच दिस काइंड ऑफ क्रिकेट। 4 ओवर 52 रन 13 का औसत है। नरेश ठोमरे 2 ओवर 28 रन। नरेश ठोमरे को विकेट नहीं मिला। केतन मात्रे 14 बॉल 35, फरदीन काजी 11 बॉल 13। केतन 35, फरदीन 13। वी लायंस ओडिशा ने 22 यार्ड के पिच पर डाल दिया है डेरा। इसने चैंप 11 पनवेल को है घेरा।
बहुत जबरदस्त बल्लेबाजी। वी लायंस ओडिशा, ओडिशा का जो टाइगर है ये अब दहाड़ रहा है, शेर की दहाड़। ओली गांव का शेर आप देख रहे हैं मैदान में। और ये मैच में आप नवी मुंबई के कोहिनूर को भी देख रहे हैं। इस वक्त पसंदीदा खिलाड़ियों की लिस्ट में भूषण पाटिल अभी भी हैं। आप अच्छी शुरुआत गुड्डू की। गुड्डू के पास एक अच्छा क्रिकेट सेंस है और सबसे बड़ी बात है, देखिए फरदीन काजी काफी समय बाद स्ट्राइक पर आए। इट्स नेवर इजी जब आप स्ट्राइक से 6 गेंदे भी दूर रहते हैं और वापस आते हैं, आपको नए से फोकस करना पड़ता है। इट्स नेवर इजी, फरदीन को फोकस करना होगा। स्कोर 52, 5वां ओवर। गुड्डू अपना दूसरा पारी का 5वां ओवर अंजाम शुरू कर चुके हैं। और यहां पर वाइड बॉल, वाइड +1, स्कोर 54। हमारे साथ अजीत पुत्रन जी उपस्थित है, उनका हार्दिक स्वागत है। व्हाट अ ग्रेट डैशिंग क्रिकेटर ही इज। मतलब ऐसा बोलना नहीं चाहिए, लेकिन मुंबई और इंडिया के टेनिस क्रिकेट में एक ही आदमी था जिसकी काली जबान थी, एंड दैट इज अजीत पुत्रन। वो जो बोलता था वो करता था। इस बार उठा दिया। नाउ दैट्स अ स्काई स्क्रैपर। 6 रन। क्या बेहतरीन बल्लेबाजी इस वक्त। स्कोर हो गया 60, 5 डजन रन। गुड्डू के सामने अब केतन मात्रे मेरे ख्याल से अपने वरुण गैर को लेकर शायद थोड़ा सा बातचीत करते हुए, बॉल को लेकर भी बातचीत कर रहे हैं। आई थिंक केतन मात्रे का स्ट्रोक सिलेक्शन देखिए, हार्डली शायद एक भी मिस टाइम नहीं किया है। ऑल हैव बीन एक्सीलेंट शॉट्स। अब देखिए, नाउ दिस इज शॉट ऑफ द आफ्टरनून। गर्मा गर्म 6 रन। केतन मात्रे ऑन 47। क्या इस साल का पहला अर्धशतक हम देखेंगे? अक्षय कुमार की एक फिल्म आ रही है 15 तारीख को, खेल खेल में। उसके पहले खेल खेल में देखिए, यहां पर वजीर फिल्म का मुझे डायलॉग याद आ रहा है अमिताभ का, खेल खेल में खेल खेल के खेल खेलिए हो जाएगा, हो रहा है। वी लायंस ओडिशा 66। यहां पर 1 रन लिया केतन ने। स्कोर अब धीरे धीरे आगे बढ़ रहा है। और यहां पर 2 रन। फरदीन काजी की तारीफ करना चाहूंगा, न केवल अपने रन, अपने पार्टनर के रन को भी उतनी तवज्जो देते हुए। स्कोर अब आगे बढ़ता हुआ। केतन मात्रे ऑन 49 ऑफ 17 बॉल्स। व्हाट अ बैटिंग। अगर आप अमेरिका नहीं गए कोई बात नहीं, नायग्रा फॉल नहीं देखा कोई बात नहीं, कोकण गए, कोकण जाकर रखा अपने, अंबोली वाटरफॉल्स नहीं देखा कोई बात नहीं, रनों का फॉल देखिए। इज अ नायग्रा फॉल ऑफ रन्स। और यहां पर 1 रन पूरा किया, दूसरे की दौड़ लगा चुके हैं, आउट होने का खतरा है वहां पर फरदीन। और केतन मात्रे के 50 रन पूरे होते हुए अब यहां पर तालियों का मोहताज नहीं है केतन। तालियां अगर आपने नहीं बजाई तो फिर आपने क्या क्रिकेट देखा। आइए, हमारे साथ रंजीत कुमार पिल्लाई साहब का आगमन होने जा रहा है। उनके साथ में हमारे संदीप भाई, विजय सिंह, ये तमाम मोजीज मेहमान। व्हाट अ ग्रेट इनिंग्स बाय केतन मात्रे। केतन टनाटन रन बना रहा है, दन दना दन। 69। संजय देशमुख साहब, आपका भी हार्दिक स्वागत है। वेलकम विजय भाई। रंजीत पिल्लाई साहब, जिनका आज एक भव्य सत्कार भी है, JSW प्रोजेक्ट्स में एज ए डायरेक्टर काम करते हैं। फरदीन काजी का बैकफुट पंच और रोका गया। अच्छी बात है, रोका गया। वहां पर फरदीन ने एक पूरा किया, 1 को 2 में तब्दील किया। व्हाट अ स्टॉपेज।
थर्ड अंपायर को रिफर किया गया है। 6 लगाए केतन म्हात्रे ने। पचास रन बनाए, 18 बॉल में 50। वाव, और उसमें 6 6। केतन म्हात्रे ने बता दिया कि आपके टूथपेस्ट में नमक नहीं होगा तो चलेगा, पर बल्ले में चमक होना बहुत जरूरी है। 72 आफ्टर 5 ओवर्स। हमारे साथ जुड़ चुके हैं सत्कार मूर्ति सन्मान्य रंजीत कुमार पिल्लाई जी, श्री 11 ठाणे, और रंजीत पिल्लाई साहब की ओर से हर साल खिलाड़ियों को सम्मानित किया जाता है जीवन गौरव पुरस्कार के जरिए। 50,000 रुपए की इनामी राशि का चेक दिया जाता है, एक अवार्ड है। बाउंड्री नहीं है, बॉल वॉज इन दी प्ले। 72 आफ्टर 5। तो विजय सिंह हमारे साथ उपस्थित हैं। ये एक्शन रीप्ले आपको दिखाया जा रहा है, जो इस बात की पुष्टि करता है कि वो चौका नहीं था, बॉल वॉज लाइव इन द प्ले। जावेद, नासिर, ऋषि वैद्य, उमेश मांजरेकर, शांतनु गायसूर, चंद्रकांत शिंदे, रमेश शर्मा, विजय सिंह, संदीप दड़वी, सुनील इंदुलकर, कल्याणी घोरपड़े, अजित पुत्रन। इस बार घुमा के शॉट स्ट्रेट डाउन द ग्राउंड, और आखिरकार अजय ने उस जगह पर कैच लिया जहां पर कोई फील्डर हो नहीं सकता। थोड़ी मेहनत करनी पड़ी, लेकिन क्या पारी खेली है केतन ने। जोरदार तालियों से उनका स्वागत किया गया। एवरग्रीन क्रिकेटर केतन म्हात्रे, ये सिंगल लेते हैं तो ऐसा लगता है कविता लिख रहे हैं, और ये 6 और चौके लगाते हैं तो ऐसा लग रहा है कि कोई निबंध लिख रहे हैं। एक ऐसा स्टोरी टेलर, एक ऐसा खिलाड़ी जिसको आप सलाम करना चाहेंगे। लाजवाब बल्लेबाजी, और 72 फॉर 1। अब रबर बॉल का सबसे खूंखार खिलाड़ी मैदान में उतरता हुआ श्रेयस कदम। 109 मीटर का 6 इसने बोरीवली में लगाया। जिन्होंने देखा धन्य हो गए, और रबर बॉल का ये सबसे खतरनाक प्लेयर है। लेट्स सी उनके लिए क्या वहां पर डाउन पेच अक्षय द्वारा फुल टॉस बॉल थी, एक्स्ट्रा कवर की जानिब खेला है, रन जरूर मिलेगा। चौके को बचाया गया, बहुत अच्छी फील्डिंग वहां पर, तारीफ करनी होगी। ओमकार। तो स्कोर अब आगे बढ़ता हुआ 74। पहले 3 ओवर में अगर स्कोर देखें तो 32 था, उसके बाद ये अच्छी रिकवरी है रनों के मामले में। बल्ले का मोटा सिरा, बॉल गई वाइडिश गली में, 1 रन डिक्लेयर्ड। 75। अगली दोनों टीमों को टॉस के लिए रेडी रहना है, द रेड डेविल्स रायगढ़ और AR रॉयल वॉरियर्स कांदिवली। द रेड डेविल्स रायगढ़ और AR रॉयल वॉरियर्स कांदिवली विल बी द नेक्स्ट मैच। कैप्टन्स टू बी रेडी। और सबसे बड़ी बात है, रंजीत भाई का ताल्लुक अपने घाटकोपर से है, ये भी बड़ी बात है। पंतनगर में बहुत क्रिकेट खेले हैं। उनके साथ में शेखर पेडनेकर जी, संजय देशमुख साहब, विजय सिंह, हमारे संदीप भाऊ, सभी को आप देख सकते हैं। एक्स्ट्रा रनों की फिजूल खर्ची यहां महंगी पड़ रही है। दो रन्स। तो मेरे ख्याल से रंजीत भाई आज के 2 सत्कार के साथ 26 लोगों का सत्कार हो जाएगा। सिल्वर जुबली अवार्ड सेरेमनी की आप पूरी करने जा रहे हैं, इसके लिए बहुत बहुत मुबारकबाद। फुल टॉस बॉल, और अब ये काजी कर रहा है सबको राजी। चाबुक शॉट, क्या खेल रहा है।
केतन मात्रे ने जहां पर गोल्फ खेला वहीं पर फरदीन काजी बेसबॉल खेल रहे हैं। स्कोर आगे बढ़ता हुआ 83, आई थिंक हाईएस्ट स्कोर ऑफ द टूर्नामेंट टुडे। हाफ सेंचुरी बाय केतन मात्रे, सबसे बड़ा हाईलाइट। तो आखिरकार 6 ओवर का खेल समाप्त होता हुआ बहुत ही जबरदस्त क्रिकेट से मुतासिर किया है हमको टीम वी लायंस ओडिशा ने। अहमद भाई, राहुल वाल्मीकि, हरिभाऊ कासारे, तीनों के चेहरे पर, एक के चेहरे पर पेप्सोडेंट स्माइल, एक के चेहरे पर कोलगेट स्माइल, एक के चेहरे पर दंतकांति स्माइल हम देख रहे हैं। लेकिन दूसरा पारी का खेल अभी बाकी है और स्कोर कार्ड आपके सामने आएगा। द रेड डेविल्स रायगढ़, AR रॉयल वॉरियर्स कांदिवली। रिपोर्ट फॉर टॉस, फरदीन काजी 15 बॉल 22, केतन मात्रे 19 बॉल 50, श्रेयस कदम 3 बॉल 5, 7 एक्स्ट्रा, 84 पर 1, टारगेट है 85 का। 70 का कैमरा वर्क ही ऐसा है कि आप क्रिकेट से दूर नहीं रह सकते। बॉलिंग विश्लेषण अब आपके सामने। अक्षय थेटे 1 ओवर 12 रन 1 विकेट, गुड्डू 2 ओवर 29, नरेश 2 ओवर 28, ओमकार 1 ओवर 14, एकमात्र विकेट गिरा 72 पर और 12 रन की पार्टनरशिप दूसरे विकेट के लिए। दूसरी पारी की जब शुरुआत होगी आपके सामने अब आंखों देखा हाल सुनाने के लिए आ रहे हैं हमारे कमेंट्री जमात के शायद सबसे फैशनेबल कमेंटेटर भी आप कह सकते हैं, क्योंकि ब्रांडिंग में विश्वास रखते हैं। उनकी कमेंट्री भी एक ब्रांड है। आइए, आपका स्वागत है कुणाल दाते जी। लेकिन कुणाल को बुलाने से पहले दोस्तों रंजीत भाई के बारे में मैं एक बार फिर बताना चलूं। श्री 11 ठाणे और रंजीत भाई क्रिकेट में अच्छा विश्वास रखते हैं। जो लेजेंड क्रिकेटर्स ने अपने ज़िंदगी के बेहतरीन साल टेनिस क्रिकेट को दिए, ऐसे क्रिकेटरों को लाइफ टाइम अचीवमेंट अवार्ड के ज़रिए 50,000 रुपये की राशि वो देते आ रहे हैं और अभी तक 24 खिलाड़ी यानी कि 12 लाख रुपए की राशि उन्होंने तकसीम की है। आज 1 लाख रुपए और तकसीम करेंगे और ये वाकई में टेनिस बॉल क्रिकेट के एक ऐसे दानवीर व्यक्ति हैं, टेनिस बॉल क्रिकेट के कर्ण कहे जाएंगे, क्योंकि पैसा तो बहुत लोग कमा लेते हैं लेकिन उसको लोगों तक बांटना, लोगों में खुशियां पहुंचाना, क्योंकि किसे पता किस क्रिकेटर को पैसे की ज़रूरत हो, उसके ज़िंदगी में वो पैसे काम में आए या उसके बच्चों की परवरिश के लिए, एग्ज़ाम के लिए। क्रिकेटर्स के लिए कोई BCCI का कोई बेनवॉलेंट फंड नहीं है, लेकिन रंजीत पिल्लाई साहब ने एक मशाल जलाई है। मैं अकेला चला था जानिबे मंजिल मगर लोग आते गए कारवां बनता गया। तो आज रंजीत भाई वाकई में सिल्वर जुबली ख़त्म होने जा रही है, आज पूरी होने जा रही है हमारी। 26 खिलाड़ियों का सत्कार हो जाएगा आज शाम तक जब 2 सत्कार हम करेंगे। और मैं ऊपर वाले से ये प्रार्थना करता हूं कि आपके हाथों में भगवान और तरक्की और ताकत दे कि इस तरह टेनिस क्रिकेटरों को आप इस तरह से सपोर्ट और मदद करते रहें, उनको सम्मानित करते रहें और आगे बढ़ते रहें। लेट्स वेलकम कुणाल जी दाते। हेलो। AR रॉयल वॉरियर्स कांदिवली और उनके मुखालिफ खेलने जा रही है टीम रेड डेविल्स नोएडा उत्तर प्रदेश, यानी कि रायगढ़ टीम वहां से खेलेगी। दोनों कैप्टन टॉस के लिए आ जाए प्लीज। रायगढ़ टीम के यानी कि द रेड डेविल्स। लाल रंग ये स्पोर्ट्स में बहुत कामयाब रंग माना गया है, भारत में भी लाल रंग को बहुत शुभ माना गया है। एंड दे आर रेड डेविल्स।
AR रॉयल वॉरियर्स के कैप्टन भी आ जाए प्लीज। AR रॉयल वॉरियर्स, अहमद भाई भी आज सीना चौड़ा है क्योंकि फेटा पहना है और टीम ने अच्छा खेला है। आइए वसीम भाई। वसीम भाई द्वारा दोस्तों 15 और 16 तारीख को भाईंदर में एक क्रिकेट का टूर्नामेंट आयोजित किया गया है। ज़रूर 70 लाइव पर आप देखेंगे इसको। आइए, एक स्वागत और सत्कार रहेगा। रेड डेविल्स नोएडा रायगढ़। तो आइए वसीम भाई। वसीम का मतलब होता है हैंडसम, और वसीम अकरम के बाद अगर मैंने कोई दूसरा वसीम हैंडसम देखा है तो वो आप है वसीम भाई। तो ये मैच टाइम टी शर्ट आपको दिया जा रहा है। कुछ समय है टॉस के लिए, चलेंगे सीधा कुणाल दाते के पास। धन्यवाद। थँक्यू व्हॉइस ऑफ इंडिया। हरीश पंड्यांचा आवाज तुम्ही ऐकलात आणि आता मोठ्या लक्ष्याचा पाठलाग सुरू होईल। पहिला बॉल, इमरोजचा पहिलाच बॉल इथे सोडला आणि अंपायरचा इशारा ते वाईड बॉल। +1, 2 धावा खात्यामध्ये जातील आणि अकाउंट ओपन होईल। चॅम्पियन 11 पनवेलचं टार्गेट या मॅच मध्ये 85 धावांचं आहे। सर्वात मोठं लक्ष आजच्या दिवसातलं। चॅम्पियन 11 पनवेलच्या समोर वी लॉयन्स कटक ओडिशाने इथे सेट केलंय। इमरोज पहिलाच बॉल खराब टाकलाय, वाईड बॉल +1 आणि हर्षदसाठी हा दुसरा बॉल हा देखील खराब आहे। अंपायरचा निर्णय येतोय आणखीन एक वाईड। धावा झाल्या 3। अखिल बटवाडी स्पोर्ट्स क्लब मॅच टाइम स्पोर्ट्स लीजेंड ट्रॉफी मध्ये आपलं स्वागत। ओर पिच बॉल, समोर फटका मारलाय, डीप मध्ये फिल्डर आहे, प्रेक्षक बनून राहील। प्रॉपर टायमिंग अर्षद पेंडारीच्या बॅट मधून येतोय, वाईडिश लॉंग ऑफला सिक्सर। फक्त टायमिंगच्या जोरावर, प्युअर टायमिंग आणि लेदर क्रिकेटचा अनुभव आहे हर्षद पेंडारीकडे। आपण मगाशी देखील हरीश पंड्यांनी चर्चा केली होती। हर्षद पेंडारीचं नाव, योगेश पवारचं नाव चर्चेमध्ये नेहमीच राहिले। मला आजही आठवते पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा, पहिली पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा जी नगरसेवक ट्रॉफीच्या माध्यमातून DY पाटील हॉस्पिटलच्या बाजूला झाली होती। तिथे हर्षद पेंडारीने नगरसेवक ट्रॉफी शिरवण्यामध्ये केलेली कामगिरी उल्लेखनीय होती। लेदर बॉल क्रिकेट तो सातत्याने खेळत असतो आणि त्याच्याकडे क्षमता आहे हर्षद पेंडारी। बॅट मधून हा सिक्सर आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 9। लीजेंड ट्रॉफी मध्ये अनेक लीजेंडचा सन्मान दरवर्षी आपण करतच असतो। उमेश मांजरेकर सरांच्या सन्मानाने या स्पर्धेची मुहूर्तमेढ रोवली गेली होती। शेखर पेडणेकर यांच्याही सन्मानाने ते पहिलं पर्व होतं 2014 मध्ये। आज 9व्या पर्वामध्ये ही स्पर्धा रंगते। आणखीन एक मोठा धमाका, बॅकफुटला जात असताना ऑन साइडला लॉंग ऑनला फेकलाय बॉल। अर्षद पेंडारीने बाउंड्री लाईनच्या बाहेर हा षटकार। 2 षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 15। टीट फॉर टॅट, जशास तसं प्रत्युत्तर। या स्पर्धेच्या माध्यमातून 7 सन्मान आपण करणार आहोत। त्याचबरोबर श्री 11 आणि रणजितजी पिल्ले यांच्या माध्यमातून देखील 2 विशेष सन्मान, जीवन गौरव पुरस्कार त्यांच्या माध्यमातून दिले जातात। मगाशी हरीश पंड्या सरांनी माहिती दिली, तब्बल 24 पुरस्कार आतापर्यंत देण्यात आलेले आहेत। 2 आज दिले जातील। या स्पर्धेमध्ये ऑलमोस्ट 26 पुरस्कार रणजितजी पिल्ले यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत। टेनिस बॉल क्रिकेट जगतातील अनेक नामांकित खेळाडूंचा सन्मान त्यांनी या जीवन गौरव पुरस्कारांच्या माध्यमातून केलाय। त्याच्यामध्ये 50,000 रुपये आणि त्याचबरोबर तो सन्मान, तो गौरव त्या खेळाडूंचा होतच असतो। त्याच्यामध्ये अनेक नावं आहेत, नेहमीच ती नावं चर्चेमध्ये राहिलेली आहेत। मगाशी हरीश सरांनी त्या नावांचा उल्लेख केला, शशी साटम यांचंही नाव त्याच्यामध्ये, इवन हरीश पंड्या सरांचाही उल्लेख व्हायला पाहिजे त्या पुरस्कारामध्ये। असे अनेक पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार रणजितजी पिल्ले सरांनी बहाल केलेले आहेत क्रिकेटपटूंना।
आणि त्यांचाही विशेष सन्मान या लिजेंड ट्रॉफी मध्ये आपण आज करणार आहोत. तो त्याच्या अगोदर होईल टॉस. या ओव्हरच्या समाप्तीनंतर काहीच बॉल शिल्लक आहेत. 3 बॉल नंतर होईल टॉस. अर्षद पेंडारी. अर्षदच्या बॅटमधून यावेळेला फटका थोडासा हवेत आहे, फसल्यासारखा वाटतोय. फिल्डर आहे खाली आणि हा झेल टिपला जाईल. चांगला झेल तिथे टिपलाय फिरोजने. फलंदाज अर्षद पेंडारी आउट. गुड आफ्टरनून फ्रेंड्स. अखिल भटवाड़ी स्पोर्ट्स क्लब आयोजित मैच टाइम स्पोर्ट्स लेजेंड ट्रॉफी 2024 में आपका हार्दिक स्वागत है. अगले मैच का टॉस, और उसके लिए आज मैं अपने आप को इतना खुशकिस्मत समझ रहा हूं. सर उमेश मांजरेकर द लिविंग लेजेंड, और उनके साथ में हमारे टेनिस क्रिकेट के एक ऐसे दानवीर व्यक्ति, द कर्ना ऑफ टेनिस क्रिकेट, दैट इज रंजीत कुमार पिल्लाई. सर वी आर इंडीड थैंकफुल टू यू फॉर ग्रेसिंग द ओकेजन. और आपके शुभ हाथों से टॉस होगा. तो उमेश मांजरेकर के पास टॉस कॉइन है. रेड डेविल्स नोएडा वर्सेस AR रॉयल वॉरियर्स. अजीत, फर्स्ट ऑफ ऑल कॉन्ग्रेचुलेशंस. आपको कैप दी जा रही है HB स्पोर्ट्स एंड फिटनेस द्वारा. कंपलसरी यही कैप पहनकर आपको खेलना है. और रंजीत कुमार पिल्लाई साहब से AR रॉयल वॉरियर्स के वसीम भाई को ये कैप्स तकसीम की जा रही है. एक अच्छा ट्रेडिशन. लेजेंड ट्रॉफी का काम भी सब बहुत बढ़िया. शेखर बेडनेकर जी, मैं आपको और आपकी टीम को मुबारकबाद देना चाहूँगा जिस तरह से आप माहौल बनाते हैं. और दोनों कैप्टन से हम बात करेंगे. तो आइए, डिसीजन क्या, फील्डिंग लिया है रेड डेविल्स नोएडा ने. कुणाल जी आप आगे बढ़ सकते हैं क्योंकि रेड डेविल्स की फील्डिंग रहेगी. लेट्स गो बैक टू कॉम्बॉक्स. जिथून खेळ थांबला तिथूनच सुरुवात झाली आहे परत. मनसूर आला. मनसूरच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवर षटकार. काल परवाच झालेल्या स्पर्धेमध्ये 6 बॉल 6 षटकार यांनी मारलेत. पारगाव चिंचपाडाच्या ग्राउंडवर पनवेल परिसरातील. भन्नाट फॉर्म मध्ये मनसूर. 6 बॉल 6 षटकार नुकतेच त्याने ठोकलेले आहेत पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये, आणि त्याच्यामुळे चर्चेमधलं नाव आहे. यावेळेला फटका हवेत आहे. हा फसलाय. फिरोज खाली. फिरोजने आता मात्र झेल सोडलाय. मनसूरला जीवदान मिळतंय. पहिला चांगला प्रयत्न होता फिरोजचा. इथे झेल सुटतोय. या ओव्हरची होते समाप्ती, आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा आहेत स्कोर बोर्डवर 22. चॅम्प 11 पनवेल 22 धावा फलकावर लागल्यात. भूषण पाटील, कोहिनूर ऑफ नवी मुंबई टेनिस क्रिकेट. मगाशी हरीश पंड्या सरांनी देखील तो उल्लेख केलाय. फेवरेट खेळाडूंच्या यादीमध्ये हे नेहमी चर्चेमधलं नाव आहे. भूषण पाटील असेल, JP असेल, या टीम मध्ये ते खेळताना दिसतात. भिवंडीचं क्रिकेट त्याने गाजवलंय कित्येक वर्ष जयेश पाटील, आणि नवी मुंबईचं क्रिकेट गेले कित्येक वर्ष भूषणने गाजवलंय. मग चिरल्याची स्पर्धा असेल, भाईंदरची ती स्पर्धा असेल, अशा अनेक स्पर्धा भूषणने गाजवल्यात. त्याचं कर्णधार पदाखाली 10PL ची स्पर्धा असेल, कतारची ती स्पर्धा असेल. त्याचमुळे कोहिनूर ऑफ नवी मुंबई टेनिस क्रिकेट म्हणून त्याचा उल्लेख होतो असा भूषण. आणि त्याच्याही माध्यमातून येणाऱ्या 24-25 ला एक मोठी स्पर्धा होते तुर्भेगाव येथे श्री रामतनू माता क्रीडांगणामध्ये. त्याही स्पर्धेमध्ये खुल्या गटातील 16 टीम आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. फुल टॉस बॉल, कव्हर पॉइंट आणि पॉइंटच्या मध्ये खेळण्याचा प्रयत्न. तिथे सिंगल मिळते. सिंगलने खात्यामध्ये भर होईल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 23. या मॅच मध्ये टार्गेट आहे 85 धावांचं, आणि तिथपर्यंत पोहोचायचं असेल तर प्रत्येक ओव्हरमध्ये अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. अशी पहिल्या ओव्हरची सुरुवात चांगली झाली आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये 22 धावा आल्या. तर लक्ष्याचा पाठलाग करत असताना जो रिक्वायर्ड रन रेट आहे तो मात्र नक्कीच चांगला ठेवला पहिल्या ओव्हरच्या दरम्यान चॅम्प 11 पनवेलने. दर्पण देडिया यांचा संघ. यावेळेला चांगला बॉल
वेगाने चाललाय आशिष मेहरुलचा सरळ विकेट कीपर केतन मात्रेच्या हातामध्ये. केतन मात्रेने पहिल्या डावामध्ये दमदार असं अर्धशतक नोंदवलंय. या स्पर्धेतलं ते पहिलं अर्धशतक लिजंड ट्रॉफी मधलं. महाराष्ट्राचा बाईक सम्राट किंवा कार सम्राटही त्याला म्हणा केतन मात्रे. यावेळेला फटका हवेत भूषणचा. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे. सिंगल तिथे मिळेल. वाईडिश लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये खेळलेला फटका. सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आता 24 एकेरी दुहेरी धावा येत आहेत. मनसूर षटकाराने स्वतःचा अकाउंट त्याने ओपन केलंय. त्याच्याकडून अपेक्षा वाढल्यात. बन्ना टच मध्ये चांगल्या फॉर्म मध्ये. नुकत्याच पनवेल चिंचपाडाच्या ग्राउंडवर त्याने 6 बॉलमध्ये 6 षटकार मारलेत. केतननी हा पराक्रम केला होता नगरसेवक ट्रॉफी मध्ये. शिरवण्याच्या वेळेला हात सुटलाय. बॉल हवेत आहे. केतन पासून थोडासा पुढे पडतोय. धाव मिळताना दिसणार नाहीये. आशिष मेहरुलचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. लेग कटरवर जास्त भरोसा. वेगवान बॉल त्याचे असतात आणि विशेष म्हणजे त्याचा टप्पा अचूकता आणि भेदकता त्याच्याकडे आहे. ही ओळख राहिली आहे आशिष मेहरुलची. त्याच्या विरुद्ध आक्रमण करणं एवढंही सोपं नाहीये या क्रीडांगणावर, या खेळपट्टीवर. चांगली गोलंदाजी. हा थोडासा ओव्हरपिच बॉल होता. ड्राईव्ह करत असताना समोरच्या दिशेने डीप मध्ये अशरफ येतोय. चांगली फिल्डिंग तिथे. 1 धाव मिळेल. सिंगल मनसूरच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 25. या टीमचे कॉम्बिनेशन आहे. या टीमकडे फिल्डर चांगले आहेत. या टीमकडे गोलंदाज चांगले आहेत. या टीमकडे फलंदाज आहेत. पिंच हिटरच्या भूमिकेमध्ये अनेक खेळाडू पाहायला मिळतात. त्याच्यामुळे एक बॅलन्स टीम. फरदीन केतन फलंदाजीमध्ये दमकम. श्रेष्ठ कदम या टीम मध्ये. फिल्डिंग मध्ये अशरफ सारखा खेळाडू. गोलंदाजीमध्ये इम्रोज सारखा खेळाडू. आशिष मेहरुल. नामांकित खेळाडूंचा भरणा असलेली टीम आहे. त्यांचे कौतुक करावं तेवढं कमी आहे. अनेक स्पर्धा ते गाजवत आहेत. चांगलं क्रिकेट खेळत आलेत. चॅलेंजिंग क्रिकेट ते खेळत आलेले आहेत. या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा. मध्यंतरी रायगड टीमचा चांगलाच दबदबा होता, परंतु तो खोडीत काढत असताना याही टीमने खूपच चांगला खेळ दाखवलाय. चर्चेमधला संघ राहिलाय. आणि आता टीमची धावसंख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 25 धावा झाल्यात. 85 करायच्यात म्हणजे आता 60 धावांची आवश्यकता येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये. श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. आज आपला हा पहिला श्रावणी सोमवार आणि श्रावणी शनिवार. पहिला सोमवार संपल्यानंतर आणि हे विठ्ठल मंदिर तुमच्या स्क्रीनवर दाखवलं जाते 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून. नुकतीच पंढरपूरची वारी करून आमचे वारकरी घरी परतलेत. हे विठ्ठलाचं मंदिर त्या डोंगरावरचं टिपून आपल्या कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये आमचे कॅमेरामॅन दाखवत असताना सतीश यादव, भूपेश कराड आणि त्यांची संपूर्ण टीम. फिरोज आलाय गोलंदाजीसाठी ओव्हर नंबर 3 मध्ये आणि त्याच्या समोर फलंदाज असेल मनसूर. धावा करायच्यात अजूनही 60. पहिलाच बॉल चांगलाच फिरवलाय. फिरोजची हीच कमाल आहे. फिरोज वेगवान गोलंदाजी करू शकतो. फिरोज खेळपट्टी थोडीशी कोरडी दिसली तर फिरोज बॉल फिरू शकतो आणि फिरोजला माहिती आहे कोणत्या कंडिशन मध्ये कोणते बॉल टाकले पाहिजे. भिवंडीमध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये फिरोजने हेच केलं. वेगवान बॉल थोडासा पुढे टाकलाय. हवेत आहे. एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर येतोय खाली. जजमेंट चांगला आहे. चांगला झेल तिथे अनिकेतने टिपला आणि फलंदाज बाद होईल. मनसूर बॅक टू द पॅव्हिलियन. दुसरा धक्का चॅम्पियन 11 पनवेलला. न्यू बॅटर दीपेश माळी, दीपू माळी, मानकोली भिवंडीचा हा खेळाडू. भिवंडीचे देखील अनेक स्टार खेळाडू या स्पर्धेमध्ये या टीम मध्ये खेळताना दिसत आहेत. चॅम्पियन 11 पनवेल मध्ये भूषण पाटीलच्या नेतृत्वामध्ये. फिरोज
आल्या आल्या थोडासा स्लॉट मध्ये टाकलाय दीपूच्या. टायमिंग चांगला आहे दीपूचा आणि अशरफला हुलकावणी देण्यामागे यश मिळालंय. दीपूच्या बॅट मधून सिक्सर. बॉलला फिरवण्याचा प्रयत्न होता, थोडासा पुढे टाकला, स्लाइटली ओव्हर पिच बॉल. दीपू तयारच होता या बॉलसाठी आणि त्याच्या बॅट मधून हा सिक्सर येतोय. दीपू देखील पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करत आलाय. नुकत्याच झालेल्या स्वर्गीय नित्यानंद भगवान ठाकरे चषकामध्ये दीपूची कामगिरी अप्रतिम राहिली. महेश ठाकरे, राजेंद्र ठाकरे यांची ती स्पर्धा. दीपू त्याच्या अगोदरही चांगल्या मॅचेस खेळलाय. आर के फ्रीड स्पर्धेमध्ये भावेश पवार आणि बिलाल शेखची ती स्पर्धा. आर के फ्रीड प्रस्तुत भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफी, त्यानंतर भिवंडी रबर ब्लास्ट 70-70 ची स्पर्धा. आणखीन एक वेळेला फोर्स करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. टायमिंग इथे पाहावं लागेल. अशरफने एका हाताने बॉलला आतमध्ये ढकललंय. टाळ्यांचा कडकडाट होतोय तिथे पॅव्हिलियन मधून, प्रेक्षक स्टँड मधून, कारण दीपूच्या 6 धावा नक्की वाचवल्यात. 5 तर नक्की वाचवल्यात, एकच धाव मिळाली आहे. चांगला फोर्स केला होता. धावसंख्या आता 32. ॲक्शन रिप्ले अशरफने शेवटच्या क्षणाला ओळखले की इथे झेल होणार नाही, परंतु 5 धावा आपण वाचू शकतो. हा स्टंटमॅन आहे. बाउंड्री चेक करायची. ओके, बाउंड्री चेक इज हॅपनिंग. बाउंड्री चेक केली जाईल. प्रथम दर्शनी ऍक्शन रिप्ले मध्ये तर ते दिसलं, परंतु आता टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आली आहे, कारण पारदर्शकता पाहिजे. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. पारदर्शकपणा आलाय 70-70 स्पोर्ट्समुळे. ऍक्शन रिप्ले मध्ये जसं मी मगाशी सांगितलं, पंचांनी देखील तेच सांगितलंय, बॉल प्ले मध्ये आहे, त्याच्यामुळे बॉल अडवण्यामध्ये यश आलंय. धाव मिळताना दिसेल फक्त 1. 5 धावा वाचवल्यात. बॉल वॉज इन द प्ले असं सांगितलं परत अंपायरने. हा बॉल लेग स्टंपच्या बाहेर. अंपायरचा सिग्नल येतोय वाईड बॉल. एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा वाढताना दिसत आहेत. धावा होत आहेत स्कोर बोर्डवर. 33-85 करायचे आहेत. संघर्ष कायम असेल या मॅच मध्ये. परत एक वेळा एक वेगवान बॉल. खांद्याचा चांगला वापर केला यावेळेला फिरोजने. याच गोष्टीचा मी मगाशी उल्लेख करत होतो. बॉल कधी फिरवतो, कधी वेगाने टाकू शकतो हा गोलंदाज. लेफ्टी बॅटर आणि लेफ्टी बॉलर समोर असेल तर मात्र हे अस्त्र असतं, वेगाने बॉल टाकणं. आता रनअप मध्ये थोडासा थांबला, ही चांगली गोष्ट. कारण पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये तुमचा रनअप चुकला, पाय जर स्लिप झाला तर बहुतांश वेळेला वेगवान गोलंदाजांना दुखापती होतात. मग अँकल ट्विस्ट असेल, पाय ट्विस्ट होतो, अशा परिस्थितीमध्ये थांबणं त्याने पसंत केलं, ही चांगली गोष्ट आहे. टीमची धावसंख्या 33. हा बॉल परत एक वेळा पायावर टाकण्याचा प्रयत्न लेग स्टंपच्या बाहेर आहे. अंपायरचा सिग्नल येतोय वाईड बॉल. लेजंड ट्रॉफीचा हा थरार, हा महासंग्राम, 9व पर्व. रणजितजी पिल्ले साहेब देखील इथे उपस्थित आहेत. दानशूर असं व्यक्तिमत्व. क्रिकेट जगलेत, क्रिकेट खेळलेत, क्रिकेटवर प्रचंड प्रेम केलंय. अनेक लेजंडचा 23 सन्मान दरवर्षी करत असतात. फुलर लेनचा बॉल होता. आता बॉल तिथून थोडासा टर्न होतोय. 1 धाव इथे कंप्लीट केली जाईल आणि 1 धाव मिळते भूषणला. सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर. ओव्हर नंबर 3 चा खेळ इथे संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 35 आणि आता या मॅच मध्ये 3 ओव्हर मध्ये धावा करायच्या आहेत 50. चॅम्प 11 पनवेलला 18 बॉल 50 धावा. आशिष मेहरुल पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर.
पहिलाच बॉल आशिषच्या विरुद्ध आक्रमण सुरू केले. आता भूषण पाटीलच्या बॅट मधून येतोय षटकार. जास्त वेळ शांत तुम्ही त्याला ठेवू शकत नाही. अखेर त्याची बॅट देखील बोलायला सुरुवात झाली आहे. 50 करायचे होता, आता 44 करायचे आहेत. हा फरक तोच आहे केतन म्हात्रेच्या बॅटिंगचा. त्याने देखील 17-18 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं होतं. 18 बॉलमध्ये 50च करायचे होते, आता 17 बॉलमध्ये 44 करायचे आहेत. अवाक आहे हा सामना, रंगेल हा सामना. भूषण आहे, दीपू आहे या टीमकडे, अजय पाटील सारखा खेळाडू या टीमकडे, जेपी आहे टीमकडे. बॅटिंग मध्ये खोली आहे, नक्की आहे. भूषणचा हा पुन्हा एकदा स्लॉग हिटिंगचा प्रयत्न होता. थोडासा खाली लागतोय बॅटच्या. सिंगल मिळेल, स्क्वेअर लेगला फिल्डर आहे. सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 42. नजमुलने हा बॉल थांबवलाय. नजमुल मंडल आणखीन एक चांगला यंगस्टर. स्ट्रायकिंग एंडला दीपू माळी. षटकाराने सुरुवात केली होती दीपूने. एक षटकार त्याचा अडवण्यात यश आलं अशरफला. हा बॉल चांगल्या टप्प्यावर. चांगली गोलंदाजी, टाळ्यांचा गजर होतोय गोलंदाजीसाठी, परंतु मॅच ऑन आहे. पहिल्या बॉलवर षटकार आला भूषणच्या बॅटमधून, त्याच्यानंतर सिंगल आली आहे. आशिषने आतापर्यंत 9 बॉलमध्ये फक्त 10 धावा खर्च केल्यात. त्याच्या सेकंड ओव्हरमध्ये तो आहे. त्याचा स्पेल इथे कंप्लीट करण्याच्या तयारीमध्ये. समोर दीपू माळी. दीपूसाठी कमी गतीने टाकलेला बॉल, परंतु लेग स्टंपच्या बाहेर अंपायरचा सिग्नल येतोय वाईड बॉल. एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या 43. हा ॲक्शन रिप्ले 70-70 स्पोर्ट्सचा. लेग कटरचा प्रयत्न होता, बॉलवर बोट फिरवली, परंतु दिशेवरचं नियंत्रण चुकला गोलंदाज आणि पंचांचा इशारा वाईड बॉल. दीपू माळीसाठी आणखीन एक बॉल मात्र आता वेगाने जातो विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल सोडला होता दीपूने. हा बॉल अंदाज बांधता आलेला नाहीये या बॉलचा. एका पाठोपाठ डॉट बॉल येत आहेत, वाईट बॉल येत आहेत. दबाव परत एक वेळा चॅम्प 11 वर. षटकार आल्यानंतर देखील या ओव्हरमध्ये. आता मात्र दीपूच्या बॅटमधून फटका हवेत आहे. टायमिंग फसलंय, फिल्डर आहे खाली, चूक होणार नाही. ध्रुवने पकडला हा झेल आणि फलंदाज दीपू माळी आउट. न्यू बॅटर अजय पाटील फ्रॉम भरोडी भिवंडी फलंदाजीसाठी येईल. हाही चांगलं लेदर बॉल क्रिकेट खेळतो. पुलचा फटका फेवरेट. टिपिकल रोहित शर्मा स्टाईलने बॅटिंग करण्यासाठी जाणला जातो अजय पाटील. धावा कराव्या लागतील. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 43. लक्ष्य या मॅच मध्ये 85. 85 धावा करायचे आहेत. त्या लक्ष्यापर्यंत पोहोचायचं असेल तर आता आक्रमक क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. आशिष मेहरुल त्याचा स्पेलचा शेवटचा बॉल टाकेल. विकेट त्याने घेतलीये. 11 धावा खर्च केल्यात फक्त. बॅटची कडा, एक धाव मिळेल. गोशांकी क्षेत्रामध्ये ओव्हरची होते इथे समाप्ती. 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा आहेत 11च्या सरासरीने 44 आणि आता इथून पुढे धावा करायचे 41. 12 बॉल 41 धावांची आवश्यकता. तर 12 चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता असेल. हे आमचे प्रेक्षक जिथे जागा मिळेल अगदी छतावर जाऊन देखील सामन्याचा आनंद घेत आहेत त्या घराच्या. आणि आज शनिवारचा दिवस आहे, सेकंड सॅटरडे आय थिंक. या महिन्यातला सुट्टीचा दिवस आहे. भरपूर बँक्सला सुट्टी आहे. अशा परिस्थितीमध्ये क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटत असताना हे आमचे सर्व प्रेक्षक, आमचे खेळाडू. आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि 12 बॉलमध्ये 41. रिक्वायर रन रेट 20.50. फिरोजच्या समोर भूषण पाटील. नॉन स्ट्रायकिंग एंडला अजय पाटील. समोर गोरेगावचा फिरोज. 12 बॉल 41 रन समीकरण. कमीत कमी 6 ते 7 षटकार मारायचे येणाऱ्या 12 बॉलमध्ये. शेवटी पावसाळी क्रिकेटमध्ये हे समीकरण मोजलं जातं. पहिला बॉल भूषणसाठी हवेत खेळलाय. टायमिंग पाहावं लागेल आणि टाइम चांगलं करतोय भूषणच्या बॅटमधून येतोय पहिल्या बॉलवर षटकार.
मॅच ऑन. परत एक वेळा सामन्यामध्ये कलाटणी येऊ शकते. षटकार तर आलाय भूषणच्या बॅट मधून. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 50 अप, 50 धावा, 35 करायचे आहेत येणाऱ्या 11 बॉल मध्ये. 11 चेंडू 35 धावा. इथून जर सामना खेचून नेला भूषणने तर परत एक वेळा भूषण नावाची चर्चा या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये होईल. त्याच्यामुळे आशिष मेहरुल लगेच कानमंत्र देतोय गोलंदाज फिरोजला, कारण पहिल्या बॉलवर आक्रमण झालंय. भूषण पाटीलच्या बॅट मधून धावा झाल्यात 50. 50 अप, 85चं लक्ष्य आहे. मॅच ऑन. 11 बॉल मध्ये 35 धावांची आवश्यकता असेल. स्ट्रायकिंग एंडला भूषण. हेलिकॉप्टर फ्लिक. बॉलला उडवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा भूषण पाटीलच्या बॅट मधून. टीमची धावसंख्या अब तक 56. भूषण पाटील या मॅच मध्ये आणतोय परत एक वेळा संघाला. आता 10 बॉलचा खेळ शिल्लक आणि 10 बॉल मध्ये 29 धावांची आवश्यकता आहे. आणि भूषण जर राहिला शेवटच्या बॉल पर्यंत तर या मैदानामध्ये तो काही करू शकतो. चांगलं क्रिकेट खेळत आलाय कोहिनूर ऑफ नवी मुंबई टेनिस क्रिकेट. हे उगाचच म्हटलं जात नाही आणि प्रदीप विचारे रेडिओ जॉकी यांनी त्याला हे नाव दिलं होतं. भूषण मैदानामध्ये खेळत असताना टीमची धावसंख्या अब तक 56. 56. मॅच ऑन. मॅच मध्ये पलटवार. आता दबाव जास्त जाणवतोय फिरोजवर, म्हणूनच फक्त आशिष मेहरुल नाही तर इतर 5 खेळाडू त्याच्याकडे गेलेत. त्याला सांगितलं जातंय भूषणच्या विरुद्ध कसे बॉल टाकायचे आहेत, काय रणनीती असायला पाहिजे. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. टीमची धावसंख्या 56. 56. ओव्हर नंबर 5 चा खेळ सध्या प्रगतीपथावर असताना समोर भूषण पाटील. तिसरा बॉल. यावेळेला भूषणचा फटका हवेत आहे. फिरोज मागे धावतोय. सोप्पा नाहीये हा झेल. भूषण दुसरा धावेचाही प्रयत्न करताना दिसेल आणि 2 धावा मिळतील भूषण पाटीलला. डबल धावसंख्ये बरोबर टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवर 58 धावा. 58. 85 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा होता. 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे या मॅच मध्ये. 85 धावा करायचे आहेत. 58 धावा झाल्यात. 27 धावांची आवश्यकता असेल 9 चेंडू मध्ये. प्रत्येक बॉल गणित समीकरण आहे 3 धावांचं. 9 चेंडू 27 धावा. 1-2 मोठे हिट. मॅच मध्ये परत एक वेळा चॅम्प 11 पनवेल. भूषणसाठी हा फटका जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. भूषणच्या बॅट मधून या ओव्हरचा हा तिसरा तडाखा. षटकार. म्हणूनच आपण हरीश पंड्याजी मगाशी उल्लेख करत होतो फेवरेट खेळाडूंच्या यादीमध्ये भूषण पाटील, जयेश पाटील आणि आता भूषण पाटीलची बॅट बोलली जाते. त्याच्या बॅट मधून फटके येत आहेत. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 64 धावा. भूषण पाटील इज ऑन फायर नाव. टीमला पोहोचवले त्याने 64 वर. मॅच मध्ये कलाटणी आली आहे. धावा करायचे आहेत आता 8 बॉल मध्ये 21. 8 चेंडू आणि 21. कोणी विचारही केला नव्हता केतनचा अर्धशतक आल्यानंतर हा सामना अशी कलाटणी घेऊ शकेल. हा सामना असा रंगेल, कारण कोणी इथे हारायला आलेलं नाहीये. आणि म्हणूनच पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा अशा स्पर्धा आहेत इथे कोणी येत आणि टपली मारून जातं. कोणत्याच टीमची मक्तेदारी या स्पर्धेवर नसते. असं कोणीच सांगू शकत नाही की रायगडचा संघ जिंकेल, फोर्ट स्ट्रायकरचा संघ जिंकेल, उमर 11चा संघ जिंकेल, स्काय रायडरच जिंकेल, ताई पॅकर जिंकेल, विक्रोलियन्सच जिंकेल. कारण इथे कोणी येतं आणि कोणी जिंकून जातं. त्याचमुळे पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धा गाजतात. अनेक संघ उदयाला येतात, छाप सोडत असतात आणि तसाच हा सामना रंगतोय. मी मगाशी देखील उल्लेख केला भूषणने जर हा सामना काढून दिला तर त्याच्या नावाचा उदो होईल. जल्लोष एक वेगळा पाहायला मिळेल आणि सध्या तरी तशी तो बॅटिंग करताना दिसतोय या मॅच मध्ये. हा बॉल दबाव इथे दिसतोय. वेगाने टाकण्याचा प्रयत्न. अंपायर सिग्नल वाईड. मॅच मध्ये आता 20 धावा करायचे आहेत. येणारे बॉल शिल्लक आहेत 8. 8 चेंडू 20 धावा हे समीकरण असेल या मॅच मध्ये. भूषण पाहता पाहता 29 धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय. त्याने त्याच्यामध्ये षटकार मारलेत आतापर्यंत 4. भूषणसाठी हा बॉल. पंचांकडे हलकीशी अपील. विकेट कीपर करतो. 1 धाव तरी ते कंप्लीट होईल.
दुसऱ्या धावेचा प्रयत्न करताना दिसलेला नाहीये. लेग बायचा इशारा अंपायर कडून. म्हणजेच आता धावा करायच्या येणाऱ्या 7 बॉलमध्ये 19, 7 चेंडू आणि 19 रन. या बॉलवर अजय पाटीलची खरी कसोटी आहे. या बॉलवर एकतर मोठा फटका त्याला मारावा लागेल, अन्यथा कमीत कमी 2 धावांसाठी किंवा चौकार किंवा षटकार हा प्रयत्न त्याला करावा लागेल. तर नेक्स्ट ओव्हरमध्ये स्ट्रायकिंग एंडला भूषण जाऊ शकतो. हेच काहीच प्लॅनिंग असेल, हेच भूषणने सांगितलं असेल. बोलर तयार आणि इथे मात्र नक्कीच बीट झालाय फलंदाज. शरीराचा वेध घेतला जातोय. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. स्ट्राइक ठेवेल, जबाबदारी घेतली आहे भूषणने. लास्ट ओव्हरमध्ये 6 बॉलमध्ये 19 धावांची आवश्यकता. 8 बॉलमध्ये 21 होत्या, आता 6 बॉलमध्ये 19 धावांची आवश्यकता आहे टीम चॅम्प 11 पनवेलला. आता शेवटचं षटक कोणाच्या खांद्यावर सोपवायचं हा प्रश्न आहे आणि त्याच्यासाठी चर्चा जास्त वेळ घेऊ नका ही नम्र विनंती आहे. फास्ट क्रिकेट खेळा प्लीज. लास्ट ओव्हर 6 बॉल. अनिकेत सानप. रनअप तिथे काउंट करतोय, पावलं मोजतोय, त्याच्यामुळे लास्ट ओव्हरमध्ये अनिकेत कडे षटक जाईल. आणि याच्यासाठी मी उल्लेख करत होतो की स्ट्रायकिंग एंडला राहणं किती गरजेचं आहे भूषणचं लास्ट ओव्हरमध्ये. परत एक वेळा लेफ्ट आर्म फिरकीपटू त्याच्या समोर येईल, थोडासा ऍडव्हान्टेज असतो. परंतु अनिकेत सानप असा खेळाडू आहे, त्याच्याकडे दुसरा आहे. बॅक ऑफ द हँड बाहेर टाकू शकतो, बॉल आतमध्ये आणू शकतो, आर्म बॉलचा चांगला वापर करतो. 6 बॉलमध्ये 19 धावा. 19 धावा करायच्या येणाऱ्या 6 बॉलमध्ये भूषण पाटील स्ट्रायकिंग एंडला. कंपल्सरी टार्गेट चेस हा नियम आहे. 66 धावा तर झाल्यात चॅम्प 11च्या. बहुतांश प्रेक्षकांना वाटलं होतं की हा सामना थोडासा एकतर्फा रंगेल, परंतु तसं नाहीये. भूषण अजूनही लढतोय. पुढचा बॉल, पहिलाच बॉल जास्त आपटल्यासारखा वाटलाय. पंचांचा इशारा, यस इट इज वाईड. एक्स्ट्रा रन मिळेल 1 पर दी ओव्हर. म्हणजेच आता 18 करायचे, 3 बाहेर मारायचे बाउंड्री लाईनच्या. 18 करायचे येणाऱ्या 6 बॉलमध्ये. 6 चेंडू 18 धावा. भूषण स्ट्रायकिंग एंडला. समोर गोलंदाज अनिकेत सानप. हाई बॉल पायाच्या मागून लेग स्टंपच्या बाहेर. अंपायरचा इशारा वाईड बॉल +1. 2 धावा मिळतील. कोणताही बॉल न टाकता 3 धावा दिल्यात. याच्यावरून दिसते की दबाव किती आहे या सामन्याचा. एक्स्ट्रा रन मिळताना दिसेल. कॉन्फिडन्स वाढलाय भूषणचा. टीमची धावसंख्या पुढे गेली. आता धावा करायच्या 16. बॉल शिल्लक आहेत 6 बॉल 16. म्हणजे दोन्ही चालू शकतात आता षटकार, असं समीकरण आलंय. 6 चेंडू 16 धावा. व्हॉट अ मॅच. लिजंड ट्रॉफी मधला आणखीन एक थरारक सामना तुमच्या समोर रंगत असताना भूषण पाटील स्ट्रायकिंग एंडला. भूषणसाठी हा बॉल, या बॉलवर बीट केलंय, गतीने बीट केलंय, नक्कीच फिरकीने बीट केलंय. गोलंदाजीमध्ये अनिकेत सानप हा देखील जादूगर आहे. चांगला बॉल, चांगला टप्पा, सरळ गेला विकेट कीपरच्या हातात. 5 बॉलमध्ये 16 धावा करायच्यात आता. हा बॉल खूप महत्वाचा आहे दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. पुढचा बॉल अनिकेतचा. शॉर्ट बॉल. यावेळेला टायमिंग भूषणचं थोडंसं फसल्यासारखं वाटतंय. हवेत आहे केतन तिथे खाली, कोणती चूक होणार नाही. आणि अखेर भूषण पाटीलची विकेट इथे मिळवली आहे. त्या दुसऱ्याचा उल्लेख मी करत होतो, कदाचित तोच बॉल टाकलेला असावा. बाहेर निघणारा बॉल, एक्झॅक्ट टप्पा पडल्यानंतर रॉंग वन, थोडासा बाहेर निघणारा बॉल आणि त्याच्यामध्ये भूषण आउट. बॉल आता शिल्लक आहेत 4 बॉलमध्ये 16 धावा करायचे आहेत. न्यू बॅटर मिस्टर हमजा. 1 लाख व्ह्यूअरशिप आतापर्यंत लिजंड ट्रॉफीला प्राप्त झाली आहे 70 स्पोर्ट्सवर. 1 लाख प्रेक्षकांनी आतापर्यंत ही स्पर्धा पाहिली आहे पहिल्या दिवसाच्या खेळामध्ये. त्या सर्व प्रेक्षकांचा मनपूर्वक आभार. हळूहळू दुपारच्या सत्रामध्ये आणखीन त्याच्यामध्ये वाढ होईल याच्यामध्ये शंकाच नाहीये. 70 स्पोर्ट्स, भूपेश कराळे, सतीश जाधव आणि त्यांची संपूर्ण टीम, सर्व आमचे कॅमेरामॅन खूप मेहनत घेतात ही स्पर्धा संपन्न करत असताना. मला वाटते त्यांच्या लाईफमध्ये एवढ्या लवकर ते पहिल्यांदा आले असतील कुठल्या स्पर्धेमध्ये. सामनेच 8 वाजता सुरू होतात या ग्राउंडवर.
4 चेंडू 4 बॉल मध्ये 16 धावांची आवश्यकता. अनिकेत सानप हमजासाठी हा बॉल लेग स्टंपच्या हलकासा बाहेर चाललाय. यस अंपायरचा सिग्नल. वाईड बॉल. लिफ्टी बॅटर आला की थोडासा दबाव इथे दिसतो अनिकेतवर, परंतु अनिकेतकडे ते ब्रह्मास्त्र आहे, तो त्याचा रॉंग वन जो बाहेर तो निघतो, त्याच्यामध्ये त्याने भूषणला बाद केलं. आता 4 बॉल मध्ये धावा करायच्यात 15. 70 धावा झाल्यात. 4-15. हमजाचा फटका चुकीचा आहे. फटका फसतोय. डीप मध्ये फिल्डर येत आहेत. सिंगल इथे मिळेल. आता कॉन्फिडन्स वाढेल गोलंदाजीमध्ये अनिकेतचा, कारण राईटी बॅटर त्याच्या समोर आलाय अजय पाटील, परंतु हा देखील हिटमॅन आहे भरोडीचा. बॉल शिल्लक आहे 3 बॉल मध्ये धावा करायच्या 14. कंपल्सरी टार्गेट चेस. या बॉलवर एकतर 2 धावा, या बॉलवर किंवा एकतर षटकार मारावंच लागेल तर मॅच मध्ये राहतील चॅम्पियन 11 पनवेल. 3 बॉल 14 धावा हे समीकरण. स्ट्रायकिंग एंडला अजय पाटील. हा बॉल देखील चांगल्या टप्प्यावर. वेगवान बॉल. अंपायरकडे अपील केली आणि पंचाने ती उचलून धरली आहे. आउट होईल फलंदाज अजय पाटील. म्हणजे आता 2 बॉल मध्ये 14 धावांची आवश्यकता. आम बॉलचा वापर इथे केलाय. वेगाने बॉल टाकलाय पहा एक्झॅक्ट, आणि फलंदाज बाद. तिथून बॉल फिरत असताना अनिकेत सानपचा हलकासा टर्न त्याही बॉलवर प्राप्त केला आणि आता जेपी आलाय. जयेश पाटील परत एक वेळा त्याच्या समोर बॉल फिरतोय. जयेश पाटीलची देखील फिरकी घेतली या बॉलने. बुलबुलैया. आणखीन एक डॉट. शेवटचा बॉल शिल्लक. औपचारिकता आता शिल्लक. या मॅच मध्ये भूषण होता तोपर्यंत सामना चांगलाच रंगला. शेवटच्या बॉलवर देखील धाव मिळणार नाही आणि 13 धावेने भव्य विजय मिळवलाय इथे टीम व्ही लायन्स कटक ओडिशाने. अभिनंदन व्ही लायन्स कटक ओडिशा. म्हणजेच 4 स्ट्रायकर राहुल वाल्मिकी, अहमद भाई आणि त्याचबरोबर हरिभाऊ आणि प्रांतिक परिदा यांचा संघ व्ही लायन्स ओडिशा कटक. आणि या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल केतन मात्रेला. 50 धावांची खेळी त्याने साकारली 19 बॉल मध्ये. आणि पराभूत संघामध्ये भूषण पाटीलला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल, ज्याने देखील चांगला खेळ केला. 29 धावा त्याने केल्या. भूषणला मात्रेंचा महाराजा यांच्याकडून एक कॅप दिली जाईल. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय महाराष्ट्राचा बाईक सम्राट केतन मात्रे. अभिनंदन केतन. आणि जाऊया आता प्रेझेंटेशन सेरेमनीसाठी व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्याकडे. आणि त्यांच्यानंतर जशी प्रेझेंटेशन सेरेमनी होईल पुन्हा एकदा आमच्या समालोचन कक्षामध्ये सागर मोर यांचा आवाज तुम्ही ऐकाल. धन्यवाद. बहुत बहुत धन्यवाद.